पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. सोमवार, तारीख 22 जून. पहिले वाचन राजाचे दुसरे पुस्तक, अध्याय 17, ओवी 5 ते 8, 13 ते 15 आणि 18. अशूरच्या राजाने सर्व देशावर स्वारी केली आणि शोम्रोनात जाऊन तो 3 वर्षे वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी अशूरच्या राजाने शोम्रोन सर केले. त्याने इस्रायल लोकांस अशूर देशी नेऊन हलह, हाबोर, गोजान, नदीतीरी आणि मेद्यांच्या नगरात ठेवले. याचे कारण असे की इस्रायेलाचा देव परमेश्वर यांनी त्यांस मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते. तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले आणि अन्य देवांची पूजा केली आणि ज्या राष्ट्रांस परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम आणि इस्रायेलांच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्याने अवलंबन केले होते. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे ह्यांच्याद्वारे इस्राയേल आणि यहुदा यांस बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाम मार्ग सोडून द्या आणि तुमच्या पूर्वजांना मी जे नियमशास्त्र पाळावयास फर्मावले होते आणि जे नियमशास्त्र माझे सेवक संदेष्टे ह्यांच्यामार्फत मी तुम्हाकडे पाठवले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. इतके असूनही ते ऐकेनात, तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले. त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार आणि त्यांस पडवलेले त्याचे निर्बंध यांचा त्यांनी अव्हेर केला. त्यामुळे परमेश्वर इस्रायेलावर अति कोपायमान झाला. त्याने त्यांस आपल्या दृष्टीआड केले. यहुदाचा वंश खेरीज करून कोणी उरला नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभो, तू आपल्या उजव्या हाताने आमचे तारण कर आणि आमचे ऐक. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 7, ओवी 1 ते 5. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. देवाने प्रत्येक माणसाला आपल्या प्रतिमेप्रमाणे आणि त्याच्या आवडीप्रमाणे निर्माण केले आहे. प्रत्येक माणूस हा अद्वितीय देवाची उत्कृष्ट कलाकृती आहे. प्रत्येकाला भावभावना, आवडीनिवडी, बुद्धी व कलागुण वेगवेगळे दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला स्वातंत्र्य बहाल केले आहे. दैनंदिन जीवनात तो आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो. त्यासाठी तो नाना प्रकारच्या गोष्टी करीत असतो. कळत नकळत अनअवधानाने तो चुका करीत राहतो. प्रत्येक माणूस दुसऱ्यांच्या चुकांवर आणि दोषांवर खुश होत असतो. ती खुशी अजून त्याला मिळण्यासाठी इतरांचे दोष तो चव्हाट्यावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. मात्र स्वतःच्या दोषांवर किंवा चुकांवर कोणी उच्चार केला तर त्याचा मात्र आपल्याला संताप होतो. एका बाजूला आपण खुशी पाहतो आणि दुसऱ्या बाजूला राग व्यक्त करतो. वास्तविक ह्या दोन्ही गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि अशाने आपल्या आत्म्याची शक्ती कमकुवत होत असते. प्रभू येशू आज आपल्याला दुसऱ्यांच्या डोळ्यात डोकावून न पाहता आपले डोळे बंद करून अंतर्मुख व्हावे आणि त्याद्वारे आपले दोष व चुका शोधाव्यात, त्या सुधाराव्यात आणि स्वतः नीतिमान बनावे, म्हणजे आपल्याला मनाची शांती व आत्म्याचे सुख नक्कीच मिळेल, हेच सांगत आहे.